हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ग्लॅम टच. आज मी तुमच्या सर्वांसोबत ही मेसी बन हेअरस्टाईल मी कशी क्रिएट केली हे सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि नेहमीप्रमाणे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा. सर्वात आधी आपण इथे आपले हेअर्स जे आहेत डमीचे ते डिटँगल करणार आहोत, जेणेकरून नंतर पुढे हेअरस्टाईल करताना आपल्याला काही त्रास येणार नाही. त्यानंतर इथे मी मिडल पार्टिशन करून इयर टू इयर सेक्शन करून घेतलेलं आहे, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथे ट्विस्ट करत आपल्याला हेअरस्टाईल करायची आहे. म्हणजे ट्विस्ट करायचा आणि एक सेक्शन त्यात ॲड करायचा, परत तो ट्विस्ट करायचा, परत दुसरा सेक्शन त्याच्यात ॲड करायचा. असं करत आपल्याला जे पूर्ण बाकीचे मागचे जे हेअर्स आहेत हाफ पोर्शनचे ते ॲड करायचे आहेत त्याच्यात. आणि त्याच्यानंतर पुलिंग टेक्निकने तुम्हाला हेअर्स जे आहेत ते पुल करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम दुसऱ्या साईडला पण इयर टू इयर सेक्शन केलेला आहे. त्यानंतर जे बाकीचे जे हेअर्स होते त्याला आपण आतल्या साईडने ट्विस्ट करणार आहोत. ट्विस्ट करताना एक एक सेक्शन आपल्याला ट्विस्टच्या मध्ये घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कशा प्रकारे एक एक सेक्शन जो आहे तो ॲड करते आणि त्यानंतर पुल करते, जेणेकरून आपली हेअरस्टाईल छान दिसेल. प्रॉपर पुल करून झाल्यावर आपण हेअर स्प्रे मारून तो सेट करणार आहोत. इथे जर तुमच्या दोन्ही ट्विस्टच्या मध्ये खूप जास्त गॅप दिसत असेल ना, तर तुम्ही तिथे दोन्ही जे ट्विस्ट आहेत ते मध्ये त्यांच्या युपिन लावू शकता, जेणेकरून जो मधला स्पेस आहे तो जास्त दिसणार नाही. त्यानंतर साईडला जो आपण सेक्शन काढला होता, जो इयर टू इयर सेक्शन काढला होता आणि जे बाकीचे केस लास्ट पुलमध्ये मला घेता आले नव्हते ते देखील मी ह्याचे आता 2 पार्टिशन करते. आणि त्या 2 पार्टिशनमध्ये पण एका पार्टिशनमध्ये जसं मागे केलं तसं सेम आतल्या साईडला ट्विस्ट करत एक एक सेक्शन ॲड करत मी ट्विस्ट कंप्लीट करते आणि पुल करून ती टक करते. पूर्ण हेअरस्टाईलमध्ये ही सेम टेक्निक आहे. आतल्या साईडला ट्विस्ट करायचं, एक एक सेक्शन ॲड करायचं, त्याच्यानंतर पुल करायचं. जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी ट्विस्ट करून पूर्ण हेअर्स जे आहे ते मागच्या साईडला टक केलेले आहेत, बांधून घेतलेले आहेत आणि हेअर स्प्रे मारून युपिन्सच्या मदतीने त्याला फिनिशिंग दिली आहे. आता आपल्याला मागच्या हेअरस्टाईलसाठी एक जे हेअर्स उरले होते त्यातला मिडल पोर्शनमध्ये थोडेसे हेअर घेऊन मी त्याला बॅक कोमिंग करते का आता आपल्या हेअरस्टाईलला बेस भेटावा म्हणून, पिन्स प्रॉपर त्याच्यात बसाव्या म्हणून. त्यानंतर इथे मी जे बॅक कोमिंग केली ती एकत्र घेऊन त्याला युपिन्सने टक केलं आहे. त्यानंतर जे साईडचे जे हेअर्स आहेत त्याला पण मी ट्विस्ट अँड पुल करून त्याच्यावरती लॉक करते. जे आपण ट्विस्ट करतोय ते जे सेक्शन आहे तो एकदा राईटने घ्यायचं आहे तर आपल्याला एकदा लेफ्टने घ्यायचं आहे. अशा टेक्निकने आपल्याला जे बाकीचे सगळे हेअर्स आहेत ते आपल्याला टक करून घ्यायचे आहेत, बांधून घ्यायचं आहे. त्याच्याने एक बन क्रिएट करायचा आहे. मेसी लुक आहे तर त्यामुळे तुमचे ट्विस्ट जे आहे ते प्रॉपर नाही आले तरी चालेल. आपल्याला फक्त बनच्या शेपमध्ये सर्कल किंवा तुम्हाला जो शेप हवा आहे त्या शेपमध्ये ते लॉक करायचे आहेत. आणि हे जे बाकीचे हेअर्स आहेत ते मी मुद्दामच बाहेर काढलेत, तर त्याला जे आहे आपल्याला कर्ल्स करायचे आहेत. त्याच्याने अजून छान लुक हा दिसतो. त्यामुळे जर तुम्हाला नसेल हवं तर तुम्ही ते पण लॉक करू शकता, नाहीतर जसं मी व्हिडिओमध्ये ठेवलं आहे किंवा जशी मी ठेवलं आहेत कर्ल्स तसे पण तुम्ही ठेवू शकता. पुढच्या साईडला पण मी थोडेसे हेअर जे आहे ते ठेवले होते ते पण कर्ल्स करून घेतलेत आणि हेअर ॲक्सेसरीज लावलेत मी मध्ये आणि माझी हेअरस्टाईल जी आहे ती मी कंप्लीट केली. कशी वाटली तुम्हाला ही हेअरस्टाईल मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडली असेल, ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच मेकअप आणि हेअरस्टाईलच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन
दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ नवीन पोस्ट करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे सर्वात आधी येईल.